जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आज क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणून प्रस्थान होताना दिसून येत आहे. आपण पाहू शकतो राज्यभरातल्या गावखेड्यातून लाखोच्या संख्येने वारकरी असतील, त्याचबरोबर भाविक असतील, मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झालेले. खर तर प्रवास खूप मोठा आहे, त्यामुळे पावसाचे दिवस आहेत. मोठ्या संख्येने उत्साहाने या ठिकाणी वारकरी संप्रदाय खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहे. खर तर या सोहळ्याकडे एक वेगळं महत्व जे ते या ठिकाणी लागून असतं. काय सांगाल माऊली, खर तर आज आपण त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करतोय, काय नेमकं महत्व आहे? हा सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. निवृत्ती दादांच्या पालखी सोहळा आज प्रस्थान होत आहे. हा आनंदच वेगळा आहे. आणि महाराष्ट्रातील पूर्ण वैष्णव वारकरी संप्रदाय गोळा होऊन प्रत्येक वेगवेगळ्या तऱ्हेचा आनंद लुटते. कोणी अभंग म्हणते, कोणी फुगडी खेळते, कोणी पखवाज वाजून आनंद लुटते, तर कोणी गायन करून आनंद लुटते. ज्याला काही नाही ते त्याचं सहमत होऊन आनंद लुटते. असा हा वैष्णवांचा वारकरी सोहळा आज त्र्यंबकेश्वर म्हणून पंढरपूर दिशेने प्रस्थान करीत आहे. आणि माझाही दादा आमचे मोठे दादा आहेत. माझाही राजा पंढरी या नावाने व्यवसाय आहे. मी विठ्ठलाचा भक्त आहे. आणि आज दादांचं एक सर्वांचे दादा सर्व सगळे तिथे निवृत्तीच्या पायी सर्व तीर्थ हे निवृत्ती दादांच्या पायाजवळ आहे, हे त्र्यंबकेश्वरी नगरीत. तर सर्व लोक दादांच्या आज प्रस्थान सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातील वारकरी उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे आनंद लुटत आहेत. कोणी गायनातून करतंय, कोणी व्यवसायातून, कोण कसं करतंय. आज हा वारकरी संप्रदाय एक अतिशय वेगळा सोहळा चाललेला आहे, प्रस्थान सोहळा. आणि आज विशेष एकदम अनेक सोहळ्यापेक्षा आजचा सोहळा अति वेगळाच चालला आहे. आणि त्यात पावसाने चांगली हजेरी दिली सुरुवातीला. वैष्णवांचा मेळावा म्हटला जातो माऊली. खर तर गुरुबंधू म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचे गुरुबंधू आहेत. आज ते त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. काय तुमच्या भावना आहेत? काय नेमकं उत्साह आणि कुठला आनंद तुमचा? आमचा अंदाज असा आनंद भविष्यात कधी होणार बी नाही. आणि चालू वर्षी बहुतेक लोकसंख्या भरपूर आहे. पाण्याने उघाडी दिलेली आहे. भरपूर लोक आलेले भक्त भाविक आणि त्यांची पालखी चालू बऱ्याच सगळे व्यवस्थित चालू आहे. बंदोबस्त सगळे व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित चालू आहे सगळं बरोबर. खरं तर हा वैष्णवांचा मेळावा आहे असं वारकऱ्यांची भावना ती या ठिकाणी दिसून येते. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय तो या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेला आहे. आणि त्याचबरोबर आज मुसलमानच्या या ठिकाणी नजर करत वारकरी संप्रदाय आता माऊलींची जे प्रस्थान आहे ते त्र्यंबकेश्वर होऊन आता पंढरपूरच्या दिशेने होताना या ठिकाणी दिसून येत आहे. आपण पाहू शकतो भाविक जे त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. हा एक आगळा वेगळा मोठा सोहळा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय. माऊलींचं या ठिकाणी आपण दर्शन जे ते या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. माऊलींना भेटण्यासाठी भाविक जे ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आतुर असतात. खरं तर एक आगळा वेगळा सोहळा जो आहे या क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे हा वारकऱ्यांसाठी त्याचबरोबर राज्यभरातल्या भाविकांसाठी एक वैष्णवांचा महामेळावा या ठिकाणी भरलेला दिसून येतोय. कॅमेरामन तुषार डेपेसह खुशाल पाटील,